जे संपूर्ण मान्यवर आहेत या स्पर्धेचे। दर्जेदार स्पर्धा, कॉंग्रॅच्युलेशन न्यू संघर्ष बंगलापाडा संघ अगदी जे संपूर्ण साई स्पोर्ट्स उसगाव चे आयोजक करते आहेत। किरणजी फलते, सूरजजी कोठावले, निलेशजी गायकर, फुलसुखजी वांगड, अनिकेत कामनकर, दयाजी लोंडे, अजयजी सातवी, मयूर मध्ये, आकाशजी भोईर, गणेश गायकर, पिंड्याजी गायकर, रक्षकजी पाटील, किरणजी वळवी, दीपकजी भोईर, दयानंदजी वाडान, रोनकजी मोरे, तदनंतर मनीषजी गायकर, अनिलजी भुयाल, आकाशजी घाटाल, रोहित तांबडा, तदनंतर जयवंत मोर, राजूजी घोषे आणि ऋषभजी पाटील, मनीषजी भुयाळ आणि गणेशजी जाधव या सर्वांना विनंती करतोय की आपण या समोरच्या दिशेने चला। त्रिमूर्ती स्पोर्ट्स रहाटपाडा संघ आपण सुद्धा बसून घ्या, चला विनंती करतोय। आणि तदनंतर जरीमरी स्पोर्ट्स पालवली संघ, चला आपण सुद्धा बसून घ्यायचे। गणेश धावडे आणि ऑल टीम। चला जेवढ्या लवकर आपण बसून घ्याल सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे। गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 51-17, चला आपण सुद्धा बसून घ्यायचं आहे। वेलकम विनीतजी बागे हे सुद्धा दाखल झालेत, त्यांचं सुद्धा स्वागत असेल। पहिल्या क्रमांकावर अगदी खूप चांगला खेळ न्यू संघर्ष बंगलापाडा, गिरीश तांबडे, पूर्वेश तांबडे, हर्षद डवले, कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा खूप चांगला खेळ। रनर ठरलाय जरीमरी स्पोर्ट्स पालवली ब संघ, म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर त्रिमूर्ती स्पोर्ट्स रहाटपाडा हा संघ अगदी आपल्याला पाहायला मिळेल। आणि चौथ्या क्रमांकावर जरीमरी स्पोर्ट्स पालवली ब हडलक उदय जाधव आणि कंपनी। यापुढे आपण यथोचित स्वागत सन्मानाकडे अगदी सुरुवात करतोय। ज्या आयोजकांची मेहनत खूप महत्त्वाची, सो त्या आयोजककर्त्यांचा आपण इथून स्वागत सन्मान सुरू करणार आहोत। विद्यमान किरणजी फलते साहेब या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय केली, सो त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान। आणि जे पप्पू फलते आपण पाहू शकाल त्यांचे अगदी बंधू आहेत, सो इथे मी विनंती करेन, आमंत्रित करेन किरणजी फलते या आपण मुख्य व्यासपीठावर आपला यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल। आणि यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन आदरणीय सदानंदजी पाटील आपल्या शुभ असे आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावायचा आहे। मुख्य व्यासपीठावर यथोचित स्वागत सन्मान किरणजी फलते, पिण्याच्या पाण्याची सोय या स्पर्धेकरिता। माईची उद्गार शॉल, स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि खेळत राहा असा संदेश देणारा बुके। या जगदीशजी दोडी साहेब आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा विनंती करतोय आपणास। तदनंतर नितीनजी बागे आपणास सुद्धा विनंती असेल, तमाम मान्यवर आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावर। या पुढील स्वागत सन्मान मी एकत्रितपणे आमंत्रित करतोय सूरज कोठावले एसके आणि निलेशजी गायकर यांची सुद्धा अथक मेहनत या स्पर्धेकरिता लाभली। सो सूरज कोठावले आणि निलेशजी गायकर आपणास विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावर आपला यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल। चला एसके आपण त्वरित या, लवकरात लवकर या। यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी अगदी केला जातोय, आयोजक करते आपण पाहू शकाल। तदनंतर फुलसुख वांगड आणि अनिकेत कामनकर यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा या, आपला सुद्धा यथोचित स्वागत सन्मान अगदी हा मुख्य व्यासपीठावर केला जाईल। चला अनिकेत कामनकर आणि फुलसुख वांगड आपण सुद्धा यायचं आहे, आपला यथोचित स्वागत सन्मान। चला लवकरात लवकर या, त्वरित या। या फुलसुख वांगड या ठिकाणी आहेत। या मी सदानंदजी पाटील यांनाच विनंती करतोय की आपल्या शुभ असे आपण फुलसुखजी वांगड यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावायचा आहे।
आणि आकाश आपण सुद्धा जॉईंट व्हायचं. थँक्यू. या सूरज कोठावले आणि निलेश गायकर यांचा सुद्धा यथोचित स्वागत सन्मान अगदी केला जाईल. व्हॉलंटियरची भूमिका त्यांच्या सुद्धा माध्यमातून चांगली अगदी हाताळली गेली. सूरज कोठावले आणि तदनंतर निलेश गायकर यांचा हा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण पाहू शकाल. यथोचित स्वागत सन्मान सूरज कोठावले आणि निलेश गायकर निलू याचा अगदी आपण पाहत आहे. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान आकाश भोईर आणि अनिकेत कामनकर यांचा सुद्धा केला जाईल. त्यानंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान आदरणीय सन्माननीय दयानंदजी लोंढे आणि आदरणीय अजयजी सातवी यांचं यथोचित स्वागत सन्मान एकत्रितपणे या ठिकाणी केला जाईल मुख्य व्यासपीठावर. सो आपण या दयानंदजी लोंढे आणि अजयजी सातवी यांचं या ठिकाणी एकत्रितपणे आज अगदी आपण पाहू शकाल. जरीमरी पालवली ब या संघाला आधी स्पॉन्सर्ड केलं आणि अगदी ही एवन जोडी यांचं या ठिकाणी आपण पाहू शकाल यथोचित स्वागत सन्मान आधी केला जातोय. तदनंतर पुढील स्वागत सन्मान मयूरजी मते आणि आकाशजी भोईर. चला आपण या मुख्य व्यासपीठावर. गणेशजी गायकर आपण यायचं आहे आणि मयूर मध्ये या दोघांना विनंती करतोय की आपण हा यथोचित मान सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान आदरणीय सन्माननीय पिंट्याजी गायकर आणि रक्षकजी पाटील आपण यायचं आहे. आपला एकत्रितपणे या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान हा केला जाईल. विद्यमान रामाजी भुयाळ यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचा आहे. चला रक्षक या क्विकली आणि पिंट्याजी गायकर यांना मी विनंती करतोय की आपण सुद्धा या. थँक्यू. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान आदरणीय किरणजी वळवी आणि दीपकजी भोईर आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. आदरणीय किरणजी वळवी आणि दीपकजी भोईर यांचा सुद्धा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. रामाजी भुयाळ यांच्या शुभ हस्ते अगदी हा यथोचित स्वागत सन्मान
या दीपकजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. अमन वळवी आपण सुद्धा या जॉईंट व्हा. अमनजी वळवी या आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी दीपकजी भोईर यांचा अगदी करणार आहोत. दयानंदजी वाडान या आपण सुद्धा जॉईंट व्हा. यथोचित स्वागत सन्मानाकडे दयानंद वाडान आणि दयानंदने सुद्धा खूप चांगली व्हॉलंटिअरची भूमिका निभावली. सो दयानंद यांचा यथोचित स्वागत सन्मान आणि दीपकजी भोईर यांचा एकत्रितपणे आपण हा स्वागत सन्मान. तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान आकाशजी घाटाळ आणि रोहितजी तांबडा या ठिकाणी उपस्थित आहेत. सो आकाशजी घाटाळ आणि रोहितजी तांबडा यांना मी विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावर आपला सुद्धा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. रामाजी भोयाळ यांनाच मी विनंती करतोय की आपल्या शुभ असेल आपण पुन्हा एकदा या व्यक्तिमत्वांना सन्मानित अगदी करायचं आहे. थँक्यू सो मच. पुढील स्वागत सन्मान मनीष गायकर आणि मनीषजी भुयाळ यांना मी विनंती करतोय की आपण या आदरणीय मनीषजी गायकर आणि मनीषजी भुयाळ या आपल्या एकत्रितपणे या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. मनीषजी गायकर आणि मनीषजी भुयाळ यांचं यथोचित स्वागत सन्मान अगदी हा मुख्य व्यासपीठावर. यथोचित स्वागत सन्मान अगदी आपण पाहत आहे. तदनंतर पुढील स्वागत सन्मान रोणक मोरे आणि तदनंतर अनिल भुयाळ यांना मी विनंती करतोय की आपण या एकत्रितपणे आणि त्यांचा मान सन्मान करण्याकरिता मी परशुरामजी भुयाळ साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचा आहे. जयवंत मोर, रोनक मोरे यांचा यथोचित स्वागत सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावर. तदनंतर पुढील स्वागत सन्मान जयवंत मोर आणि तदनंतर गणेशजी जाधव यांना मी विनंती करतोय. ऋषभ पाटील आपण या. जयवंत मोर आणि ऋषभ पाटील आपला एकत्रित या ठिकाणी स्वागत सन्मान हा केला जाईल. परशुरामजी भुयाळ साहेब पुन्हा एकदा विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण पुन्हा एकदा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तदनंतर पुढील स्वागत सन्मान चंद्रकांतजी वायडा आणि नामदेवजी जाधव. चंद्रकांतजी वायडा आणि नामदेवजी जाधव यांना मी विनंती करतोय की आपण या. ते अवेलेबल नसतील तर सुभाषजी वाडे आणि राजूजी घोषे यांना सुद्धा विनंती करतोय की आपण या. येस, नामदेवजी जाधव या ठिकाणी येत आहेत. पुन्हा एकदा सुभाष वाडे आणि राजूजी घोषे आपण सुद्धा या. चंद्रकांत वायडा आपणा सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा या.
नितीनजी बागी यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करावयाचा आहे. यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी कंप्लीट झालाय. मागील 4 दिवसांपासून सुंदर अशा पद्धतीने डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं गेले. आज पंचांना आपण दोन्ही संघांमधील दुवा म्हणून संबोधतो. सो या 4 दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीचे अगदी पाहू शकाल पंचगिरी गणेशजी धावडे यांना मी आमंत्रित करतोय मुख्य व्यासपीठावर. या आपला यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी संदीपजी घोषे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करावयाचा आहे. गणेशजी धावडे खूप सुंदर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं गेले, ॲक्युरेट आणि अगदी आज रनरअप सुद्धा ठरलेत. तर त्यांचं यथोचित स्वागत सन्मान संदीपजी घोषे. रक्षक कुठे गेले? रक्षक पाटील या माईची उपकार शॉल स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि खेळत राहा असा संदेश देणारा बुके. तदनंतर पुढील स्वागत सन्मान पुढील पंचांचा संजयजी भोईर मॅन फ्रॉम तिल्लेर. चांगल्या पद्धतीने त्यांची सुद्धा कामगिरी पाहायला मिळाली. सो संजयजी भोईर यांना मी आमंत्रित करतोय मुख्य व्यासपीठावर आणि संदीपजी घोषे यांनाच मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करावयाचा आहे. या संजयजी भोईर यांचा यथोचित स्वागत सन्मान अगदी हा मुख्य मंचावर केला जातोय. इथं जोरदार टाळ्यांचा गजर पंचांकरिता. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान अगदी प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कची सुरुवात खूप महत्त्वाची ठरली आणि या सुरुवातीमध्ये म्हणायचं झालं तर आज 4000 सबस्क्रायबर हे त्यांचे सुद्धा कंप्लीट झाले. एक विशिष्ट आणि एक वेगळंपण हे त्यांच्या कार्यामध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळालंय आणि आज प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क उंच भरारी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नितीनजी पाटील हे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचे सहकारी भूषणजी. तर त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी फुलसुख वांगड यांना मी विनंती करतोय. उमेशजी भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. सो आपण हा यथोचित मान सन्मान स्वीकारायचा आहे. एकदा प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क जर नेटवर्क आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या या नेटवर्क करिता. प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क आपण पाहू शकाल आणि फुलसुख वांगड यांच्या शुभ हस्ते प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कचे डिजिटल ऑपरेटर उमेशजी भगत कसराळी यांचं यथोचित स्वागत सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावर. भाई शुभदार शॉल स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि खेळत राहा असा संदेश देणारा बुके देऊन सन्मानित केले जाते. तदनंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या 4 दिवसांमध्ये अगदी पाहू शकला दृष्टी साऊंड्सच्या माध्यमातून केला गेला. ते निलेशजी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन किरणजी फलते आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण डीजे मॅन याचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावयाचा आहे. या निलेशजी आपण हा यथोचित स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे. सर्वांना रिझवण्याचं काम सुंदर गाणी त्यांच्या माध्यमातून डीजे मॅनचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान अगदी केला जातोय. थँक्यू. तदनंतर 4 दिवसांमध्ये ज्याने स्कोररची भूमिका अतिशय महत्त्वाची बजावली अगदी समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून संबोधला जातो ते गणेशजी गायकर यांचा यथोचित स्वागत सन्मान आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता मी प्रभाकरजी गरेल आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्कोररचा यथोचित स्वागत सन्मान. विद्यमान प्रभाकरजी गरेल आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण स्कोरर या ठिकाणी आहेत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान गणेशजी गायकर. खूप चांगल्या पद्धतीने अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली गेली बॉल टू बॉल आणि तेच गणेशजी गायकर यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण पाहू शकाल. अगदी या मुख्य व्यासपीठावर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर स्कोरर करिता.
तदनंतर खूप सुंदर पद्धतीने जे ड्रेस कोटिंग या मैदानाला सुशोभित करण्याचं काम ज्याने केलं ते मंडप डेकोरेटर्स विनोद मडवी यांना मी विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपला यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल। तदनंतर पुढील यथोचित स्वागत सन्मान एक अशा व्यक्तिमत्वाचा केला जाईल ज्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झालं तर फार कमी आहे। अगदी ही संपूर्ण स्पर्धा जी धुरा सांभाळली ना ती खऱ्या अर्थाने विशेषता राहिली आणि या व्यक्तिमत्वांचं सर्वांनीच कौतुक केलंय। जे पाहुणे आले किंवा अगदी यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक राजे जॉईन झाले सर्वांनी शुभेच्छाचा वर्षाव केला। एक रुपेची पागे यांची दर्जेदार स्पर्धा झाली होती आणि अगदी त्याचाला अनुसरून मग आपण पाहू शकाल संदीपजी घोष यांचे प्रयत्न सुद्धा अतिशय सुरेख पाहायला मिळाले। सो सर्वांना विनंती करेन की आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या व्यक्तिमत्वाकरिता करायचा आहे आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी साई स्पोर्ट उसगावचे संपूर्ण आयोजक करते यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजी घोषे माजी उपसरपंच उसगाव आणि या वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान सदस्य यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान हा स्पेशली असेल। सूरज कोटावले, निलेश गायकर, गणेश गायकर, तदनंतर किरण फलते आणि विशेष करून या ठिकाणी आपण पाहू शकाल आयोजककर्त्यांच्या माध्यमातून हा विशेष करून स्वागत सन्मान संदीपजी घोषे यांचा अगदी केला जातोय। यस दयानंद लोंढे सुद्धा जॉईन होत आहेत, अजयजी सातवी सुद्धा आहेत, फुलसुख वांगड हे सुद्धा आपण पाहू शकाल। एकदा जोरदार टाळ्यांचा पुन्हा एकदा गजर येऊयात संदीपजी घोषे यांचा हा यथोचित स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावर अगदी आपण पाहत आहे ज्यांच्या कर्तृत्वाने ज्यांच्या नेतृत्वाने आणि कैलासवासी पप्पू फलते हे स्मृती चषक एक दर्जेदार पद्धतीने पार पडलंय आणि त्याचं महत्त्वाचं योगदान संदीपजी घोषे यांनी अगदी केलंय त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद। Thank you so much. अशा स्पर्धा प्रत्येकाने भरवा हे उदाहरण आहे कारण कुठलीही स्पर्धा भरवायची असेल तर फायदा हा बघायचा नसतो आणि आज अगदी संदीपजी घोषे यांनी सुद्धा ते पुन्हा एकदा साध्य करून दाखवले आणि खूप सुंदर पद्धतीने हे मोमेंट अगदी टिपले जात आहेत। खूप कमी क्षण असतात एकत्रित येण्याचे। संदीपजी घोषे यांना मी विनंती करेन की आतापर्यंत आपण खूप म्हणजे धावले पळाले परंतु आपण एक सुंदर असं मनोगत व्यक्त करावं अशी माझी सुद्धा विनंती आहे। आपण आपल्या खेळाडूंना कशा पद्धतीने पुन्हा एकदा एकत्रित दोन शब्द मी विनंती करेन की आपण सुद्धा सांगायचं आहे साई स्पोर्ट्स आणि कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषकाकरिता। आज आमचे पप्पू फलते आज आमचे पप्पू फलते आमच्यात नाहीत, आमचे ते क्रिकेटर आणि आमच्यातले साई स्पोर्टचे मेंबर आज ते आमच्यातून निघून गेलेत म्हणून आम्ही सर्व साई स्पोर्टचे पोरांनी निर्णय केला की आपण पप्पू स्फूर्ती चषक त्याच्या स्मरणार्थ एक मॅच ठेवू म्हणून आम्ही या सर्व मुला साई स्पोर्ट्स उसगाव यांच्यामार्फत आम्ही पप्पू फलते स्फूर्ती चषक मॅच ठेवल्यात आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। थँक्यू सो मच आणि मिस यू पप्पू। खऱ्या अर्थाने आज पप्पूचं हे प्रेम आहे आणि खास करून हे संपूर्ण जे गावकरी आहेत ग्रामस्थ असतील पाहुणे मंडळी असतील आणि विशेष करून आमचे प्रमोद सर हे सुद्धा त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आले तर सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद। या आपण पुढील स्वागत सन्मान आणि पुढील स्वागत सन्मान अशा व्यक्तिमत्वाचा केला जातोय ज्याने अगदी शून्यापासून सुरुवात केली आणि शिखरापर्यंतचा त्यांचा प्रवास राहिला आणि अगदी आज प्रत्येकाकरिता एक आदर्श बनले। आज वसई तालुक्याचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये जर भरगच्च कोणी नेऊन ठेवलं असेल तर त्याचं एकमेव उदाहरण अगदी आपण पाहू शकाल आमचे समालोचन परिवारातील आमचे पहिले गुरु प्रमोदजी शेडगे सर यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान। बिग राउंड ऑफ अप्लॉज, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर
ज्यांची देठ घेण्याकरिता आयोजकांची लाईन लागते, परंतु कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषकाकरिता त्यांनी एका शब्दामध्ये हो म्हटलं आणि ते या ठिकाणी आलेत. आणि संदीपजी घोषे यांना मी विनंती करतोय आणि आमचे जगदीशजी धोडी साहेब यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा जॉईंट व्हायचं आहे. प्रमोदजी शेडगे सरांचा या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आज वसई आदिवासी क्रीडा मध्ये त्यांचा आवाज पहिल्यांदाच गुंजताना पाहायला मिळाला. प्रमोदजी शेडगे सर यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी पालघर भूषण या अवॉर्डने त्यांना सन्मानित केलं गेलं. त्यानंतर स्वर्गवासी रतनबुवा ट्रॉफी नुकताच त्यांनी हाताळली आणि सुप्रीम व्हॉइस ही त्यांची ओळख आहे. खास करून आमचे गुरु आहेत प्रमोद सरांना मी विनंती करतोय की आपण दोन शब्द मनोगत या स्पर्धेविषयी आणि कसं वाटलं एकंदरीत आमच्या वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचं हे आयोजन आणि आमचे खेळाडू त्याविषयी आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. प्रथमतः आदेश पाटीलला आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे आणि माझं मतभाग्य आहे की आपण गुरु मानता मला आणि शिष्य अशीच उत्तरोत्तर भरारी घेतील हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. एकदा आदेश पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या येऊ द्या. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन संलग्न जेवढ्या स्पर्धा होतात त्या आदेश पाटील कव्हर करतात, इत्यंभूत त्यांच्याकडे माहिती आहे. प्रथमतः साई स्पोर्ट्स आयोजित जी आपण पाहता पहिली स्पर्धा कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक, काळाचा महिमा काळच जाणे. परंतु पप्पू फलते असा एक व्यक्ती होता की जेव्हा उसगावच्या नाक्यावर कोणताही व्यक्ती आला, कोणत्याही धर्माचा तो व्यक्ती आला तर त्याला नाश्त्याशिवाय तो पाठवत नव्हता. कधीही कुठेही भेटला तर तो आवर्जून विचारपूस करायचा की बरेच महिने झाले तो अजून भेटलेला नाही आहे. कधी मी समालोचनाला कुठे या विभागात असलो तर पहिला आवाज ऐकायचा आणि सांगायचा की मला पहिला भेटायला ये. म्हणजे एवढं माणुसकीचं नातं जपल्यानंतर जेव्हा एखादा व्यक्ती आपल्यापासून दूर जातो तर खरोखरच जर डोळे पाणावतीलच तर एकदा त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो. मी साई स्पोर्ट्सच्या सर्व आयोजकांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण एकदा माणूस गेल्यानंतर त्याच्या फक्त आपल्याला आठवणी स्मरणात राहतात. परंतु आज साई स्पोर्ट्सला मी विनंती करेन अशीच तुमची एकी ठेवा, एकोपा ठेवा. संदीप घोषे माझे जवळचे मित्र आहे. आज जरी मला भाईंदरमध्ये स्पर्धा होती लाख मोलाची, परंतु ती लाख मोलाची स्पर्धा मी टाकून पप्पू फलतेच्या या प्रेमाच्या पोटी संदीप घोषे आणि साई स्पोर्ट्स आयोजित उसगावच्या या संपूर्ण प्रेमापोटी मी इथे उपस्थित झालो. त्याबद्दल माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. प्रकाशजी जाधव साहेब, आपण 174 टीम केलेले आहेत. म्हणजे आज फक्त ही खाऊ गोष्ट नाही, वडापाव खाण्यात की ही खाऊ गोष्ट नाही आहे. एकदा प्रकाशजी जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या, त्यांच्या कार्यकारिणी मंडळासाठी जोरदार टाळ्या. अजून आपण 200 संघ करावेत, परंतु ते लिमिटेशन असेल, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये प्रीमियर लीगसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा आवडली का सर्वांना? नक्कीच धन्यवाद सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. संदीप घोषे, असंच आपलं प्रेम आमच्यावर राहो, आशीर्वाद राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कैलासवासी पप्पू फलते यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि माझे इथेच 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वाकरिता. त्यानंतर आता सर्वांचा सन्मान झालेला आहे, परंतु क्रिकेट खेळता खेळता काहीतरी मनात आलं की आमच्याकडे त्यांनी समालोचन ऐकलं आणि आज ते मला गुरु मानतात, हे माझं भाग्य आहे. आदेश पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. शिरसाटचा गोड आवाज. ज्यांनी मात्र आपल्या करिअरमध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याची सुद्धा किमया केले ते खार्डीच्या मैदानात आई कोसमाई चषकामध्ये. एकदा जोरदार टाळ्या आदेश पाटीलसाठी. आता येणाऱ्या कालावधीमध्ये ग्रामीण प्रीमियर लीग आहे आणि ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये कणेर संघातून आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची निवड झालेली आहे आदेश पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन संदीपजी घोषे, जे माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच राहिले, आणि प्रकाशजी जाधव साहेब आपणास सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा या विद्यमान अध्यक्ष आहेत आणि या 2 व्यक्तिमत्वांकडून आपण हा मान सन्मान या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. आदेश पाटील यांनी उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहावी, मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी करत राहाव्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. फक्त डाऊन दी अर्थ, मात्र पाय जमिनीवर ठेवून आपण चांगलं प्रामाणिक काम आणि कार्य करत राहा समालोचन क्षेत्रामध्ये. नक्कीच एक दिवस तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा करतील हीच अपेक्षा बाळगूया. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक एकदा आदेशजी पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि मी इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा आदेश पाटील यांच्याकडे माईक सुपूर्द करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. जास्त काही बोलत नाही आहे, परंतु खास करून यो जो प्रवास राहिला आहे ना वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचा तो सुंदर आहे. जी माणुसकीचं नातं आहे ते खऱ्या अर्थाने मला या समाजामध्ये येऊन मिळालं आणि खऱ्या अर्थाने आमचे गुरु आहेत. कारण की सुरुवातीमध्ये मी जेव्हा लहान होता तेव्हा
आमच्या परिसरामध्ये एक स्पर्धा व्हायची जी सर्वांनाच ठाऊक असेल, नागोबा प्रसन्न भामटपाडा या नावाने व्हायची. त्या स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदा प्रमोद सरांना ऐकलं होतं आणि तिथून एक चाहूल लागली होती की मी सुद्धा या पद्धतीने बोलू शकतो का. तसं मी त्यांना फॉलोसुद्धा करत गेलो. काही शब्द त्यांचेसुद्धा येतात माझ्या मुखामध्ये आणि अगदी ते सुद्धा गाईड करतात प्रत्येक वेळेमध्ये. कधी फोन असेल, कधी यूट्यूबच्या माध्यमातून ते सुद्धा पाहत असतात आणि गायडन्स हे खूप महत्त्वाचं हे त्यांचं मोठं पण आहे. आणि खऱ्या अर्थाने थँक्यू सो मच प्रमोद सर, आपण सुद्धा हे मान मला दिल्याबद्दल. आणि आपला वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये मी कंटिन्युअसली याकरिता राहतोय कारण की बघा, इथून जे माणुसकीचं नातं आहे ते सर्वांनाच हवं आहे. आज आपले खेळाडू एवढे सुंदर खेळत आहेत. आज आपल्या खेळाडूंना आपण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा खेळताना पाहिला आणि येणाऱ्या सीझनमध्ये आपली वसई आदिवासी कार्यकारिणी मंडळी आहे ना, ही थांबणार नाही आहे. इथून त्यांचा जो प्रवास आहे ना, तो चालूच राहणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आयोजन द्यायचं की नाही हे सुद्धा मात्र प्रकाशजी जाधव हे सांगतील थोड्याच वेळामध्ये. परंतु आपली आदिवासी प्रीमियर लीग ही कमिंग सून आहे आणि ती होणार म्हणजे होणार हे 100% आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका ही माझी विनंती आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा धन्यवाद. हॅलो, प्रथम क्रमांकाचे जे कॅप्टन आहेत त्यांनी जरा स्टेजवर यायचे आणि द्वितीय क्रमांकाचे जे कॅप्टन आहेत त्यांनी जरा स्टेजवर यायचे. त्यांचा येथाच पुष्पगुच्छ देऊन आमचे रामा भुयाल माजी सरपंच हे स्वागत करणार आहेत. या आपण प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाचे जे अगदी आपण पाहू शकाल संघ या ठिकाणी, तो त्यांचा विशेष करून या ठिकाणी हा स्वागत सन्मान आहे. संजयजी पाटील आणि रामाजी भुयाळ यांच्या माध्यमातून हे पुष्पगुच्छ एक सेपरेटली अगदी कर्णधारांचा या ठिकाणी आपण पाहू शकाल हा स्वागत सन्मान केला जातो. हर्षद डवले न्यू संघर्ष बंगलापाडा आहेत. तर एक एंडने आपण पाहत आहे उदय जाधव याला सुद्धा आपण पाहू शकाल. जोरदार टाळ्या. चॅम्पियन संघ न्यू संघर्ष बंगलापाडा. तदनंतर उदय जाधव आपण सुद्धा यायचं आहे. आपला सुद्धा यथोचित स्वागत सन्मान. अगदी कर्णधाराला हा मान मिळतोय आणि विद्यमान सदानंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते अगदी हा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. आणखी जर कोणाचा स्वागत सन्मान जर चुकून राहिला असेल तर मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर या. आपला हा मान आहे तो आपण स्वीकारा. बक्षीस समारंभाला सुरुवात करण्याआधी अगदी आपल्याला एक मनोगत ऐकायला मिळेल. ज्या पद्धतीने मी म्हटलं, वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे प्रकाशजी जाधव विद्यमान अध्यक्ष यांना मी विनंती करतोय की आपण 2 शब्द आदिवासी प्रीमियर लीग आणि आपल्या खेळाडूंना आणि या स्पर्धेबद्दल आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद. सर्वांना जोहार. खरंच खूप आनंद वाटला की उसगाव संदीप घोषे माझे मित्र आणि आपल्या आदिवासी असोसिएशनचे सदस्य यांनी आम्हाला विचारलं की आम्हाला मॅच व्हायची मला आणि महेंद्रला. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही घ्या तारीख कोणती ती. आणि त्यांनी जी तारीख डिक्लेअर केली आणि ती त्यांनी सक्सेस करून दाखवली. खरंच खूप म्हणजे या साई स्पोर्ट्स उसगाव संघ, सूरज असो, अजून अनिकेत असो, सर्व त्यांचे प्लेयर्स म्हणजे या पोराने 1 महिन्यापासून इथे जे जेवढा घरामध्ये वेळ दिला नाही तेवढा या आपल्या इथे ग्राउंडवर वेळ दिलेला आहे. ते त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे मी आभारी आहे की खूप सुंदर आयोजन केलं त्यांनी. आणि खरोखर माझे मित्र पप्पू, खरंच आज खूप मिस करतो मी त्यांना. कारण पप्पूबद्दल मी तुम्हाला किस्सा सांगतो. माझ्या आयुष्यामध्ये घडलेली एक घटना की मी चांदीप येथे उभा होता, बँकेमध्ये आलेला मी, रिक्षा पकडून आलेला. आणि पप्पूनी मला बघितला, तो शिरसाडला गेला, माणसं उतरवली आणि परत मला घ्यायला आला आणि मला घरी सोडलं त्यांनी. म्हणजे हे माझ्यावरचं प्रेम होतं पप्पूचं. खरंच पप्पू म्हणजे दोस्ती दुनियेतील राजा होता आणि खरंच तो आपल्याला सर्वांना सोडून गेलेला आहे. खूप दुःख वाटलं तेव्हा त्याची बातमी आम्हाला कळली. खूप वाईट वाटलं. आणि खरोखर त्याचा आदर्श घेऊन आज आमचे घोषे साहेब हे मागे पण मी तुम्हाला APLला सांगितलेलं की हे दोस्ती दुनियेतले दुसरा राजा आहे की खरोखर त्यांनी ही साई स्पोर्ट्सची जेवढी पण मुले, उसगावची मुलं आहेत सर्वांना काम दिलं आहे. म्हणजे रोजीरोटी जे क्रिकेट खेळून ती पोरं काम करतात. तर संदीपसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि दुसरं म्हणायचं म्हणजे पुढील हप्त्यामध्ये आत्ताच गणेशशी बोलणं झालं आहे आमचं. कदाचित गणेश मॅच ठेवतो आहे असं आलेलं कानावर, पण तो संध्याकाळी मला रात्री फोन करणार आहे. तर त्याबद्दल डिक्लेरेशन होईल कधी मॅच ठेवतो आहे तो. आणि त्यानंतर APL तर आपल्याला करायचीच आहे, पण APLचं आमचं असं नियोजन आहे की आपण कदाचित डे नाईटचं आयोजन चाललेलं आहे आमचं नियोजन. बघूया कसं का होतं. जर डे नाईट जर झालं
तुमचं सर्वांचं जर सहकार्य लागलं तर आपण नक्कीच सक्सेस करून दाखवूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या असोसिएशनमध्ये पहिल्यांदाच समालोचन करण्यासाठी आलेले आपले प्रमोद सर, खूप पालघरचा बुलंद आवाज, पालघर, ठाणा, रायगड म्हणजे खूप ठिकाणी आता ते कुठली ट्रॉफी झाली आता रतनबुवाला सुद्धा जाऊन आले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी फिरतात ते, आणि ते संदीपच्या शब्दाला मान देऊन आल्याबद्दल त्यांचे मी खूप आभारी आहे. आणि तसेच सर्व मान्यवर यांचेही खूप आभारी आहे. आणि खास करून जगदीश धोडी साहेब, की तुम्ही आमच्या खेळाडूंना जे प्रोत्साहन दिलं असंच प्रत्येक मॅचला या आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्या. आमच्या असोसिएशन अजून पुढे जाईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आपण हे मनोगत व्यक्त केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय सदानंदजी पाटील, 2 शब्द आपण सुद्धा या स्पर्धेबाबत सांगायचं आहे. आज आमच्याच गावातील पप्पू फलते, तो माझ्या मुलाप्रमाणेच होता. त्याचे वडील आणि मी फार दोस्ती आमची होती. मग नंतर आमचे लग्न झालं. त्याचा परिवार वेगळा झाला, माझा परिवार वेगळा झाला. पण त्यांच्या मुलांनी जे आमचं प्रेम होतं ते प्रेम आजगात तसंच राखून ठेवलेलं आहे. त्याचंच नियतीच्या मनात काय असतं सांगता येत नाही. आणि अचानक त्यांचा मुलगा पप्पू फलते हा स्वर्गवासी झाला. आणि त्याच्याच स्मरणार्थ ही जी सामने आयोजित केलेले आहेत, खरोखरच एक उल्लेखनीय कामगिरी संदीप घोसे यांच्या माध्यमातून झालेली आहे. मी एवढंच सांगेन, सर्व गुरुचं, शिष्याचं, सगळ्यांचं इथं सन्मान झालेला आहे. मी इथे जे का 40, 45, 48 जे संघ येऊन या मैदानावर खेळून गेलेले आहेत, त्यातील 4 संघ हे प्रथम विजयी झालेले आहेत. परंतु जे 44 खेळाडू आपले टीम इथे खेळून गेलेले आहेत, त्यांचेसुद्धा या ग्राउंडवर ज्यांनी जो खेळ दाखवला, प्रत्येक संघ हा जिंकण्यासाठी येतो. परंतु काही कारणास्तव, काही त्यांच्या मग त्याच्यात अनेक कारणे असतील, त्या छोट्याशा कारणासाठी तो संघ हरतो. परंतु जो संघ हरतो त्याची वाहवा जर जिंकणाऱ्या संघापेक्षा जास्ती होत असेल तर खरोखरच त्याचा सन्मान होतो. कारण संघ जिंकणं किंवा हरणं ही एक ती कला आहे. आणि क्रिकेट एक असा खेळ आहे, तो अनिश्चितीचा खेळ आहे. तुम्ही सांगू शकणार नाही की या चेंडूवर तो 6 मारू शकत नाही, पण तो 6 मारू शकतो आणि आपला टीमला विजयी करू शकतो. किंवा त्याला 2 रन पाहिजेत किंवा 1 रन पाहिजे, तो 1 रनसुद्धा तो खेळाडू घेऊ शकत नाही आणि आपला संघ हरू शकतो. असा अनिश्चितीचा जो खेळ आहे हा क्रिकेट आहे. आणि म्हणून याला जगात मान आहे. मी एवढंच सांगेन, आज इथे जमलेले सर्व खेळाडूंना एक नम्र विनंती करीन की, आणि या साई स्पोर्ट्सचे जे आमचे जे काही मुलं आहेत, कारण या उसगावची एक खासियत आहे, एक इतिहास आहे. या उसगावनी जर ठरवलं ना तर मातीही शिल्लक ठेवणार नाही. आणि जर ठरवलं तर आपल्या कमरेची लंगोटीसुद्धा सोडून देईल. असं या उसगावची खासियत आहे. कारण बरेच सामने झाले असतील. आज आम्हीसुद्धा जवानीपासून तर आज या उत्तर वयापर्यंत अनेक सामने कुठले वेगवेगळे, मग नाच कंपन्या असतील, काय हुतुतीची सामने असतील, कबड्डीची सामने असतील, क्रिकेटची सामने असतील, त्या आमच्या हातून गेलेले आहेत. पण या मुलांनी जर ठरवलं उसगावच्या का आपल्याला ही गोष्ट साध्य करायची आहे, ती साध्य करून 100% दाखवतील, अशी या गावाची हकीकत आहे आणि एक पद्धत आहे. मी जास्ती काही वेळ घेणार नाही. परंतु इथे जमलेल्या सर्व खेळाडूंना एकच विनंती करीन की जाताना आपले जे काय वाहनं असतील ती सावकाशरीत्या घेऊन जा, जेणेकरून या सामन्याला किंवा या जो आयोजित केलेला आहे त्या खेळाडूंना कुठलंही गालबोट लागणार नाही. आपण येऊन इथे आपली खेळाडू वृत्ती दाखवून जे आपल्या पंचांचा अंतिम निर्णय मानून जो आपला खेळ दाखवला त्याबद्दल 4ही संघातले खेळाडूंचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. सदानंद भाऊ यांनी खूप चांगल्या पद्धतीचं मनोगत व्यक्त केलं. बक्षीस समारंभाला सुरुवात करायची.
उद्या हा चालेल, आम्हाला काही हरकत नाही. सुरुवात प्रथमतः आपण करतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. जी उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची जी सुंदर अशी ट्रॉफी आहे जी आपल्याला प्राप्त झाली श्री निलेश मडवी चांदीप धर्मवीर प्रतिष्ठानचे एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांची ट्रॉफी देण्याकरिता मी विनंती करेन आमचे गुरुवर्य प्रमोदजी शेडगे की आपण यायचे आपल्या शुभ हस्ते हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी आपण या ठिकाणी देणार आहोत. या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल या स्पर्धेचा अगदी क्रिकेटच्या मैदानामध्ये नेहमीच आपण पाहिलंय उडता हुआ सुपरमॅन आणि खऱ्या अर्थाने ज्याने खूप सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं. कोणाला गेस आहे का? कोणी चांगले चांगले झेल पकडलेत? ओळखा कोण असेल? मयूर जाधवचं नाव येतं इकडनं, कल्पेशचं नाव येते आणि इकडनं रहाटपाडा भावेश, अक्षय. आणखी एक संघ कुठे गेला? भातानेपाडा संघ. भातानेपाडा संघ कुठे आहे? दिसेनासा झालाय. राहुल कुंभारला द्यायचं का? चांगलं कॅप्चर केलंय त्याने आजच्या दिवसात. सो इथून अगदी ज्याने खूप अचूकतेने झेल टिपल्यात या क्रिकेटच्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे हे त्याने दाखवून दिलं. पकडा कॅच, जिंका मॅच. आणि हे सूत्र ज्याने परिपूर्ण हाताळलं तो आहे नावामध्ये रे, सरनेम आहे टोकरे. आता कोण आहे टोकरे? त्रिमूर्ती स्पोर्ट्स रहाटपाडा संघाचा रोहित टोकरे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा. आणि श्री प्रमोदजी शेडगे सर यांच्या शुभ हस्ते दिली जाईल ही सुंदर अशी ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या रोहित करिता. खूप चांगला झेल अगदी पहिल्या दिवसांमध्ये टिपले गेले होते ते 2 झेल आतापर्यंत स्मरणात आहेत. आणि इथून अगदी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब आणि एक सुंदर अशी जी ट्रॉफी जी आपल्याला लाभले आदरणीय निलेशजी मडवी यांच्या माध्यमातून रक्षक पाटील आपण कॅप्चर करायचे आहेत. या रक्षक आपण इथेच राहा. या आपण सुंदर अशी ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करणार आहोत प्रमोदजी शेडगे यांच्या शुभ हस्ते. आणि विशेष करून हे स्मरणात राहील कारण की आज एक चांगलं क्षेत्ररक्षण किती महत्त्वाचं आहे हे प्रत्येक संघाकरिता. सो इथून कॉंग्रॅच्युलेशन रोहित. तदनंतर पुढील जी ट्रॉफी असेल ती उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा. आणि जी सुंदर अशी ट्रॉफी आहे जी आपल्याला पुन्हा एकदा निलेशजी मडवी धर्मवीर प्रतिष्ठान सामाजिक संस्थाचे अध्यक्ष आणि उत्कृष्ट गोलंदाजाकरिता एक सुंदर असं कूलर सुद्धा आहे जे आपल्याला प्राप्त झालं आहे आदरणीय आकाशजी भोईर यांच्या माध्यमातून. सो मी आकाशजी भोईर यांनाच विनंती करतोय की आपण या. जर ते अवेलेबल नसतील तर मी विनंती करेन आदरणीय परशुरामजी भुयाळ आपल्या शुभ हस्ते अगदी हे कूलर दिलं जाईल. आणि ट्रॉफी देण्याकरिता आकाश भोईर यांना मी आमंत्रित करतोय की आपण या. आकाश भोईरच्या माध्यमातून कूलर दिले जाईल तर परशुरामजी भुयार यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी ट्रॉफी. सो कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा? कॉन्फिडेंटली गोलंदाजी झाली, खेळपट्टीवर खेळताना सर्वांनाच आनंद झाला बरोबर ना. सो कोण असेल गेस येऊ द्या एकेकाकडनं. पहिल्यांदा आपण पालिवली संघाचं जाणून घेऊ. कोण असेल? गणेश, आणखी उदय, न्यू संघर्ष बंगलापाडा, अजयचं नाव येत आहे. आणखी तिकडनं रहाटपाडा संघ संजय भरपचा. बघा किती कॉन्फिडन्स आहे. असा आवाज आला पाहिजे. हा अगदी इथून पाहू शकतात की आवाजच गेलाय. भातानेपाडा आवाज येतोय का? उमेशचं नाव येते त्या ठिकाणी पण उमेश तर दिसतच नाहीये. या आपण ॲनालायसिस या ठिकाणी वाचणार आहोत ज्याने अगदी 6 विकेट्स घेतल्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये 38 चेंडूंमध्ये. ज्याची इकॉनॉमी आहे 6.17, ज्याचा बेस्ट आहे 2 विकेट घेऊन 10 धावा. कोण असेल? तो खेळलाय 6 इनिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नाही उदय, नाही गणेश, नाही संजय. सो इथून आज संघर्षातून ज्यांनी वाट शोधली, संघर्षातून ज्यांनी पुनरागमन केलं, ज्याने केली फलंदाजाची दांडी गुल, तो आहे न्यू संघर्ष बंगलापाडा संघाचा पूर्वेश तांबडे.
हा असेल उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा. 6 विकेट्स आणि इकॉनॉमी अतिशय सुरळीत 6.17 आणि महत्वपूर्ण अगदी गोलंदाजी केली प्रेशरमध्ये. हे सुंदर अशी ट्रॉफी जी आहे निलेशजी मडवी आणि तदनंतर आकाशजी भोईर यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल. हे कूलर अगदी गरमीचं वातावरण सुद्धा आहे. थंडगार हवा घ्या आणि आस्वाद लुटा. एकदा जोरदार टाळ्या पूर्वेश करिता. पूर्वेश, एकंदरीत कूलर सुद्धा मिळालाय, ट्रॉफी सुद्धा मिळाली. आज उत्कृष्ट गोलंदाज तुला मिळाले, कसं वाटतंय? खूप छान वाटते. आज चॅम्पियन सुद्धा आपला संघ ठरलाय. काय उद्देशाने आज उतरले होते, काय करायचं होतं एक्झॅक्टली त्याबद्दल सांगायचं आहे? काय नाही, आमची खूप लोकांनी टिंगल उडवली गावामध्ये आणि आज त्यांना आम्ही दाखवून दिलं. आज खऱ्या अर्थाने परफॉर्मन्स हा खूप महत्त्वाचा ठरला आणि आज म्हणायचं झालं तर कॉलर टाईट असेल गावामध्ये जात असताना. आणि कॉंग्रॅच्युलेशन, हर्ष उल्हास करा परंतु जास्त हरपळून जाऊ नका. पुन्हा एकदा पूर्वेश करिता जोरदार टाळ्या. तदनंतर पुढील अगदी या ठिकाणी सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्या ठिकाणी राहिला होता. सो पुन्हा एकदा मी विनंती करेन की पूर्वेश आपण या 27 धावा आपल्या बॅटमधनं आल्या होत्या सेमीफायनलमध्ये. सो सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी पूर्वेश तांबडे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आणि मॅन ऑफ द मॅच देण्याकरिता परशुरामजी भुयाळ साहेब आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ असते हे सुंदर असं मेडल आपण देऊन अगदी सन्मानित या ठिकाणी करावयाचं आहे. आज पूर्वेशाचा परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा राहिलाय आणि अगदी हे सुंदर असं मेडल देऊन त्याला सन्मानित अगदी केलं जाते. कॉंग्रॅच्युलेशन. तदनंतर फायनलचा महत्त्वाचा सामना होता ज्याचा परफॉर्मन्स या संपूर्ण सीझनमध्ये वीक राहिला. निराश होता, हतबल होता, परंतु हार मानली नाही, खचून गेला नाही आणि फायनलमध्ये महत्त्वाच्या धावा त्याच्या बॅटमधनं आणि महत्त्वाची गोलंदाजी अगदी 4 धाब्यांचं ते स्पेल राहिलं आणि 9 धावा त्याच्या बॅटमधनं. मिस्टर हर्षद हा असेल फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. या जगदीशजी धोडी साहेब आपणास विनंती करतोय आपल्या शुभ असते हे मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन. तदनंतर पुढील जे पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज. या संपूर्ण 4 दिवसांमध्ये धावेंची लयलूट ही सुद्धा आपण पाहिलेत. अतिशय सुरेख पद्धतीने फलंदाजी अगदी पाहायला मिळाली. सो इथून उत्कृष्ट फलंदाज जी सुंदर अशी ट्रॉफी आहे ती पुन्हा एकदा निलेशजी मडवी यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालंय आणि जे कूलर आहे विद्यमान संजयजी लाथाड यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले. ते व्यक्तिमत्व उपस्थित नाहीये. सो मी विनंती करेन किरणजी फलते आणि राजेशजी भुयाळ आपण यायचं आहे. आपल्या शुभ असे अगदी सुंदर अशी ट्रॉफी आणि सुंदर असं जे कूलर आहे ते सुद्धा देऊन आपण सन्मानित करणार आहोत. सो या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या बॅटमधनं आल्यात तब्बली 102 धावा, 53 चेंडू त्याने फेस केल्यात. त्याचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स आहे 31 धावा नॉट आउट. ज्याचा स्ट्राईक रेट आहे या संपूर्ण सीझनमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये माफ करा 192.45 जो खेळलाय 5 इनिंग. कोण असेल कल्पेश बरोबर इकडनं न्यू संघर्ष हर्षदचं नाव येत आहे. हर्षद खेळलाय. स्वतः पूर्वेश त्रिमूर्ती रहाटपाडा संघ तिकडनं भाताने पडा काळू खातच राहा. सो इथून मी नॉमिनेशन वाचतोय बघा. ती 2 खेळाडू अगदी रेसमध्ये होते. पहिलं नाव घेईन मी कल्पेश बरब याचं. दुसरं नाव घेईन मी महेंद्र गरेल याचं. दोन्ही फलंदाज अगदी चांगल्या पद्धतीने खेळले परंतु आजच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स उल्लेखनीय राहिला आणि तोच असेल खूप चांगल्या पद्धतीने गेस होतं कल्पेश बरब 102 धावा या स्पर्धेमध्ये आणि तोच असेल उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा. अतिशय सुरेख फलंदाजी. लेफ्ट हँडर कसा असावा याचं प्रामुख्य अगदी कल्पेशाने सिद्ध केलं आणि अतिशय सुरेख पद्धतीची फलंदाजी. कॉंग्रॅच्युलेशन. ही सुंदर अशी ट्रॉफी आणि हे कूलर
देऊन अगदी सन्मानित केलं जाते कल्पेश परब. कल्पेश उत्कृष्ट फलंदाजाचा किताब मिळालाय. चांगला परफॉर्मन्स या सीझनमध्ये. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आज परफॉर्मन्स होईल आणि उत्कृष्ट फलंदाज मिळेल असं वाटलं होतं? नक्कीच. नक्कीच वाटलं होतं. कॉन्फिडन्स आहे त्याला. कोणाला डेडिकेट करशील? आज उत्कृष्ट फलंदाज तुला मिळालाय. विचार करतोय, काही गडबड तर नाही आहे ना? चला, सर्वात आधी हवा कोणाला खायला देशील? मीच खाणार. स्वतः खाणार आहे. आणि कूलर कुठे घेऊन जाशील? घरी जाशील की दुसरीकडे? घरी जाईन. घरी जाईन. घरी जाणार आहे. कसं वाटतंय आज? एकंदरीत कूल वाटते. आणि या स्पर्धा कशी वाटली तुला खेळताना आज? खूप छान वाटते. सगळं छानच आहे. काय असं आपण छानच आहेत. आणि कूलर पण छान आहे. चला, उत्कृष्ट फलंदाज एकदा जोरदार टाळ्या. या ठिकाणी कल्पेश परब. मॅन ऑफ द सिरीज आहे ते आम्ही कॅन्सल केलेले आहे, कारण की प्रमोद सरांनी आम्हाला ती सायकल खूप आवडले. सो आम्ही ती घरी घेऊन जाणार आहेत. सो इथून आपण चौथ्या क्रमांकाचा जी ट्रॉफी आहे ती अगदी देण्याकरिता मी विनंती करेन. जी सुंदर अशी ट्रॉफी आपल्याला जी प्राप्त झाले पारोल रिक्षा स्टँड्स यांकडनं आपल्याला मिळाले. सो जो चौथ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती देण्याकरिता मी विद्यमान संतोषजी भोईर यांना मी विनंती करतोय. पारोल रिक्षा स्टँडचे अगदी संचालक आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था सुद्धा झाली, त्यांचीच मेंबर्स आहेत. त्यांच्या शुभ हस्ते अगदी ही सुंदर अशी ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. सो चौथ्या क्रमांकावर अगदी आपल्याला पाहायला मिळाला गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 51-17. सो संघाला मी विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने अगदी हे ट्रॉफी अगदी देऊन सन्मानित केलं जाईल. गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा संघाकरिता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या, कारण की काय दर्जेदार आयोजन पाहिलं आपण. रुपेशजी पागे यांचं जेवढं कौतुक करावं ते साईजी पागे या ठिकाणी उपस्थित आहेत. एक चांगला परफॉर्मन्स त्याच्या सुद्धा माध्यमातून अक्षय लहांगे हे सुद्धा आहेत आणि त्यांचे संपूर्ण आज रुपेशजी पागे यांचे सुपुत्र जीत हे सुद्धा आहेत या ठिकाणी. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. एकदा जोरदार टाळ्या. गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 51-17 चौथ्या क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी पाहायला मिळतोय. संतोषजी भोईर यांच्या शुभ हस्ते ही सुंदर अशी ट्रॉफी अगदी दिली जाते. कॉंग्रॅच्युलेशन साई अँड ऑल टीम. पुन्हा एकदा अभिनंदन. तदनंतर तृतीय क्रमांकाचा रनरअप या स्पर्धेमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळाला, ज्यांची अगदी जे स्वप्न होतं ना खऱ्या अर्थाने त्याने सुद्धा उद्गार टाकले होते की पूर्वेश जसा म्हणाला तसा तो सुद्धा म्हणाला होता की गावामध्ये गेल्यानंतर तेवढा कॉन्फिडन्स आम्हाला मिळत नाही, परंतु हा कॉन्फिडन्स मिळवण्याकरिता एखादं तरी क्वालिफिकेशन प्रत्येक संघाला हवं असतं. आणि आज ताठ मानेने गावेमध्ये जातील आणि गावामध्ये जात असताना त्यांचा सुद्धा हर्ष उल्हास पाहायला मिळेल. सो या त्रिमूर्ती स्पोर्ट्स रहाटपाडा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आणि तिसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आपल्याला प्राप्त झाले महेश रामूजी धांगडा श्रमजीवी कामगार संघटना यांच्याकडनं. आणि ट्रॉफी देण्याकरिता मी विनंती करेन आदरणीय सदानंदजी पाटील आणि रामाजी भुयाळ आपण यायचं आहे. आपल्या शुभ असे ही तिसऱ्या क्रमांकाची सुंदर अशी ट्रॉफी अगदी देऊन सन्मानित केलं जाईल. अमित रोहित टोकरे अगदी आपण पाहत आहे. त्यानंतर अश्विन हेडगा यांना सुद्धा आपण पाहत आहे. अक्षय कुठे गेला? अक्षय आणि खऱ्या अर्थाने अगदी प्रभाकरचे करेल हे सुद्धा खुश आहेत संघाच्या परफॉर्मन्सवर. चांगला परफॉर्मन्स त्याने सुद्धा करून दाखवलाय. सो इथून ही पहिल्यांदाच क्वालिफिकेशन प्राप्त झालंय. कॉंग्रॅच्युलेशन त्रिमूर्ती स्पोर्ट्स रहाटपाडा करजोन तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. आता जे मेन बक्षीस वितरण आहे, सूरज द्यायची का बायसायकल? सूरज म्हणतो माझा परफॉर्मन्स चांगला झाला असता तर मीच गेली असती. चला त्या बायसायकलला वरती आणा आता. प्रकाश भाऊ पुन्हा एकदा डबल सीट नाही आहे. मी कित्येक वेळा म्हणतोय की बायसायकल ठेवाल तर डबल सीट असलीच पाहिजे. आणि ही मॅन ऑफ द सिरीज देण्याकरिता नितीनजी पागी आराध्यजी पागी त्यांचे जो सुपुत्र आहेत यांना मी विनंती करतोय की आपण या. आणि हे सुंदर अशी ट्रॉफी सुद्धा या ठिकाणी असेल. साई स्पोर्ट्स उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू बलते स्मृती चषक मॅन ऑफ द सिरीज आदरणीय नितीनजी बागे यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी बायसायकल
आरोग्याकरिता लाभदायक, ज्याने पैसा सुद्धा खर्च होणार नाही, आरोग्य सुद्धा राखलं जाईल आणि पेट्रोलची बचत ही सुद्धा होणार आहे. सो कोण असेल मॅन ऑफ द सिरीजचा हकदार? आता मेन 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 प्राइज आहे बरोबर ना, तर सर्वांचा आवाज आला पाहिजे. कोणाचं नाव? राजा, दयानंद, अजय सातवी, राजा. इकडनं लवेश तांबडे. लवेश फलंदाजी गोलंदाजी काहीच केली नाही ना. हा, इकडनं अजय बरबचं नाव आहे. बाताने बडा संघ तर बोलतोय की आम्हाला ट्रॉफी भेटली, बस झाला, आम्ही जातोय घरी बाबा. सुंदर अशी बायसायकल, आणि या बायसायकलवर बसणारा अगदी हा तिसरा खेळाडू असेल. पहिल्यांदा जितेन सालकर, दुसऱ्यांदा विराज वरडा यंदाच्या सीझनमध्ये, आणि तिसऱ्यांदा जो खेळाडू असेल त्याचे अनालायसिस. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने घेतल्यात 6 विकेट्स. त्याचं इकॉनॉमी आहे 2.80. बेस्ट आहे 3 विकेट्स घेऊन 2 धाबा, आणि त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये टाकल्यात 26 चेंडू, आणि तो खेळलाय 5 इनिंग. आणि त्याचा स्ट्राईक रेट आहे 248.00. सर्वोत्कृष्ट त्याच्या धावा आहेत 32, आणि 33 चेंडू तो खेळलाय, आणि 33 चेंडूंमध्ये तब्बली त्याच्या धावा आहेत 82 धावा. सो जो ठरलाय वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचा तिसरा खेळाडू बायसायकलवर बसणारा, ज्याच्या नावातच आहे राजेशाही थाट, तो राजेश बसवन. झरीमरी स्पोर्ट्स पालवली ब संघाचा ठरतोय मॅन ऑफ द सिरीज वर बसणारा हा तिसरा खेळाडू. आणि अजयजी सातवी, दयानंदजी लोंढे, अगदी आपण पाहताय झरीमरी पालवली ब संघाचे स्पॉन्सर्ड 82 धाबा, अष्टपैलू कामगिरी. कॉंग्रॅच्युलेशन्स. ही सुंदर अशी ट्रॉफी आराध्य आणि तदनंतर नितीनजी पागी यांच्या शुभ हस्ते देऊन अगदी हे सन्मानित केलं जात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. पहा जी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ. आणि खऱ्या अर्थाने गणेश धावडे याचं सुद्धा कौतुक करेन की त्याची स्वतःची जागा त्याने अगदी राजेशाला दिली, आणि राजेश याचा परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा राहिला. राजेश, मॅन ऑफ द सिरीज मिळाले. ही मॅन ऑफ द सिरीज कितीवी आहे या संपूर्ण तुझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये? पहिलीच आहे. पहिली आहे. एकदा जोरदार टाळ्या. पहिली आहे. मेनी मोर टू कम. कसं वाटतं एकंदरीत आज मॅन ऑफ द सिरीज मिळाले? खूप छान वाटतंय. मी प्रथम ज्याने आमची टीम स्पॉन्सर केली इथे, दयानंद लोंढे आणि अजय सातवी, त्यांचे खूप खूप अभिमान करतो. आज सायकल घरी घेऊन जाणार. प्रथमतः कोणाला सायकलवर बसवणार? पूर्ण टीमला बसवणार आहे. आणि एकंदरीत चांगला हर्षोल्लास करा, परंतु त्याकरिता सुद्धा 3 शुभेच्छा. थँक्यू सो मच. हे होते अजय मिस्टर राजेश, मॅन ऑफ द सिरीजवर बसणार हा तिसरा खेळाडू, आणि कॉंग्रॅच्युलेशन. पुन्हा एकदा अभिवादन. या दुसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आपण इथं देणार आहोत. तर मी विनंती करेन आदरणीय जगदीशजी दोडी साहेब, ज्यांच्या शुभ माध्यमातून आपल्याला रोख रक्कम सुद्धा प्राप्त झाले, आणि ज्यांच्या शुभ माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल ही सुंदर अशी ट्रॉफी सुद्धा आपल्याला प्राप्त झाली. ते बाबू कन्स्ट्रक्शनचे सर्वा जगदीश बाबूजी दोडी यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल ही सुंदर अशी ट्रॉफी. आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी हलकासा कमी पडला, अन्यथा अगदी चॅम्पियन ठरू शकला असता, परंतु आणखी प्रयत्न करा. झरीमरी स्पोर्ट्स पालिवली ब गणेश धावडे अँड ऑल कंपनी ठरतोय दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. स्पॉन्सर्ड बाय अजय सातवी, दयानंदजी लोंढे. माहिती ना मग कसं कॉंग्रॅच्युलेशन. आणि अगदी कॉंग्रॅच्युलेशन असेल उदय. थँक्यू. मी दयानंद लोंढे यांना विनंती करते की आपण यायचं आहे. उदय तर पळाला, परंतु दयानंद भाऊ आज म्हणतात की आज मी बोलणार. अजय सातवी आपण सुद्धा यायचं आहे, जॉईंट व्हायचं आहे. अजय सातवी
कसं वाटतंय आज स्पॉन्सर्ड केलं, आपण ज्या संघामध्ये खेळलो होतो तो संघ तर पराभूत झाला, परंतु काय हरकत नाही, मी जरीमरी स्पोर्ट पालिवली संघाला आज स्पॉन्सर्ड करे आणि त्यांनी चांगला परफॉर्मन्स केलाय. आज मॅन ऑफ द सिरीज सुद्धा मिळालाय त्या खेळाडूला, त्यांनी तुमचं सुद्धा धन्यवाद व्यक्त केला. कसं आज फील करताय? मी उदयला बोललो आणि गण्याला माझा भाषा, तिघं पण हे भाषा आहेत माझं, त्यांना एक शब्दावर बोललो का गण्या आणि उदय आणि जया यांना बोललो का मला टीम टाकायची आहे आणि तुम्ही खेळायला यायचा. ते बोललो मी एक हक्कावर तुमचे इथं मैदानात खेळणारच ना, फायनल मारून देणारच तर देणारच, एवढं ते बोललं. हेच आमचे आहे. आणि आमचा भाऊजी जग्गू भाऊजी यांनी आम्हाला जाम सपोर्ट केला आणि ही ट्रॉफी माझ्या घरी नाही, जे याचे नाही आणि जग्गू भाऊच्या घरी जाणारच, ही ट्रॉफी आम्हाला द्यायची आहे. हेच आता माझ बोलतो, त्याचे 2 शब्द ऐका. बोल 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 प्रथम मी राजाचा आपला राजा बजाया उसने बँड वाजा बस. मला फक्त दयानी बोललेला का भाई तू खर्च कर, मी आहे. त्यांनी बोललेला खर्च कर, मी आहे. याच्यासाठी मी आपले जग्गू दौडीला बोललेलो भाई आपली पालिवली आहे, बक्षीस मारणारच. थँक्यू. कमी वेळ याच्यात बोलले परंतु चांगले बोलले. जगदीशजी धोडी साहेब, पोरांचं असं मनोगत आहे की आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. आज सर्वांनाच उत्तेजन आपण दिलंय, सो माझं सुद्धा असं मन आहे की आपण सुद्धा 2 शब्द या स्पर्धेबाबत आणि आपल्या मुलांबाबत बोलायचं आहे. हॅलो, मी एवढंच बोलणार संदीप घोषेबद्दल. संदीप घोषेने एवढं छान आयोजित केलेलं होतं. मला माहिती पडलं, संदीप घोषे बोलला भाऊजी तुम्ही काय देणार, मी म्हणलं तू जे बोलणार ते मी तुला देणार. एवढं बोललो, ते बोललं मला 2 नंबरचं बक्षीस द्या. मी मला 2 नंबरचं बक्षीस देतो आणि याच्या पुढच्या वर्षी पण तो बोलेल 1 नंबरचं भाऊजी बक्षीस देता, 1 नंबरचं बक्षीस देणार आणि ट्रॉफी देणार. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. थँक्यू सो मच. साहेबांजी शाह, आपणास सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा मनोगत व्यक्त करायचं आहे या स्पर्धेबाबत. परशुरामजी पळ साहेब हे सुद्धा आहेत त्यांच्या समवेत. हॅलो, 1 नंबरचं जे बक्षीस यांच्याकडून साहेबांकडून देणार आहेत ते, तर ते त्यांनी स्वीकारावं. या आपण प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीकडे अगदी वळणार आहोत, ज्यांनी पुन्हा एकदा करून दाखवलं की क्रिकेटमध्ये जर आपण ठाणली ना तर काही अशक्य नाही आहे, कारण की अशक्य गोष्टीमध्ये शक्य लपलंय. आणि जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे ती देण्याकरिता साहेबांजी शाह आणि संतोषजी भुयाळ यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण जॉईंट व्हा. आणि खूप सुंदर अशा पद्धतीने अगदी आपण पाहू शकला आज परफॉर्मन्स राहिला आणि या परफॉर्मन्समध्ये त्यांचा सुद्धा खेळ हा निखरला गेला. आणि सो पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. कुणाला दिली ती, कुठला काय हेलो, क्या था सलीम और क्या थी अनारकली, क्या था सलीम क्या थी अनारकली, आणि बंगलेपाड़ी की टीम आई पहले नंबर लेके चली गई. क्या बात है. न्यू संघर्ष बंगलापाड़ा, बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी. नमो पार्वती पते हर हर. क्या बात है. एक सुंदर असं गाणं होईल, सर्वांनी डान्स करायचंय, परंतु डान्स करण्याकरिता सगळ्यांना मी विनंती केली, दयानंदजी स्पेशली चला. थँक्यू 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 थँक्यू. डीजे एक मनोगत असेल, कसं वाटतंय आज वसंतजी तांबडे या ठिकाणी आहेत आणि आज खऱ्या अर्थाने न्यू संघर्ष बंगलापाडाचा जो प्रवास झाला होता ना तो खडतर होता. आज पहिल्या क्रमांकावर आपली ट्रॉफी घेऊन जाणार आहेत कल्पेश तांबडे. 200 रुपये आपण घेऊन जायचं आहेत, ज्या होते कॅशसाठी आले होते. सो वसंत तांबडे मी विनंती करतो की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. आदेश सर, तुमचं पहिल्यांदा मी आभार मानतो
आमच्या टीममध्ये 46पर्यंत पोरं आहेत आमच्या. मग आमची सगळी पोरं खेळतात पण 46 आमचं वय भरपूर आहे. पण पोरावी थोडासा आम्हाला नाराज केला. पोरांना मी बोललो असा, पोरांना तुम्ही केला, मी पैसे भरत जाण, कुठे पण केला, ओपनला पण खेळतात, सगळी पोरं ओपनला खेळतात. पण त्याच्यात आमच्यात पोरं नव्हती होत. 46चा मी पहिली मॅच खेळलो आणि हा अख्ख्या मॅची खेळला पूर्ण, हर्षितचा पप्पा. पण पोरांना आम्ही दाखवून दिलं की ट्रॉफी आम्ही घरी आणणारच एक ना एक दिवशी. थँक्यू सो मच वसंतजी तांबडे सर. आज जल्लोष तर झालाच पाहिजे. या सर्वांना डान्स करायचा आहे ना. सो एक सुंदर असं गाणं दृश्य साऊंडच्या माध्यमातून लागेल आणि या मॅचची समाप्ती सुद्धा होईल.